त्याचं कारण अमित शहाना हवं आहे. मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा, मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत, हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे. आणि ते पार करण्यासाठी हे जे एसएनसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिघे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे. आनंद दिघे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना, लक्षात घ्या. आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते. राऊत साहेब, काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कल किंवा कौल जाणून घेतला. त्याच बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल. त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन. मध्यंतरीच्या काळात ज्या बैठका होत्या त्यातही उद्धव ठाकरे हा कल किंवा मत जाणून घेत आहेत आणि त्यानंतर सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन ते मनसेशी युती संदर्भातला आपला निर्णय घेणार. बघा, हा निर्णय घेण्याच्या पेक्षा मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक विचार आहे. कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये. तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील. आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही, आम्ही मराठी माणूस म्हणून, तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे, अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत, ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही. नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात. त्या भूमिकामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या, महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे, अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही. ती महाराष्ट्राची बेईमानी ठरेल. आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना, ही लोकभावनाच आहे. नाही, पण शिंदेची शिवसेना सुद्धा प्रयत्न करते की राज ठाकरे सोबत यावे, त्यांच्या सुद्धा चर्चा चालू. बघा, शिंद्यांचा एक गट आहे, एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात असतो, सामाजिक क्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात. दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत. अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे. आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला येते, काय होऊ शकतं. अघोरी